इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुचाकीवरून पोहोचले विधान भवनात। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला सगळ्यांनी पाठिंबा देण्याचं आवाहन। मोदींच्या दौऱ्यावर टीका करणारे बिंडो, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर जहरी प्रहार। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा सार्वजनिक वाहतुकीतून प्रवास, पालखी मार्गाची पाहणी करण्यासाठी बसने पोहोचले। नाशिक कुंभमेळ्याचं बोधचिन्ह वादात, बोधचिन्हावर अमृत कुंभ दाखवला नाही, वैष्णव आखाड्याचा आक्षेप। केंद्र सरकारकडून साखर निर्यातीवर बंदी, साखरेचं उत्पादन घटल्याने दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी निर्णय। कांद्याचे भाव पडल्याने महाराष्ट्र किसान काँग्रेसची निदर्शनं, मंत्रालयाच्या बाहेर कांदे फेकून व्यक्त केला संताप। विदर्भात 17 मे पर्यंत प्रचंड उकाड्याचा अंदाज, अमरावती जिल्ह्यात उष्माघाताच्या 13 रुग्णांची नोंद। संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात भीषण पाणी टंचाई, खेरडा प्रकल्प कोरडा ठाप, 30 गावांचा पाणी प्रश्न गंभीर। अमूल आणि मदर डेअरीकडून आजपासून दूध दरांमध्ये वाढ, प्रति लिटर 2 रुपये जास्त मोजावे लागणार। पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल लांबणीवर, सत्र न्यायालय 16 जूनला देणार निकाल। अशोक खरात प्रकरणी चंद्रकांत पाटील अडचणीत येण्याची शक्यता, खरातच्या पाया पडत असतानाचे फोटो अंजली दमानिया यांनी केले ट्विट। भीमराव कांबळेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, पुढच्या 3 दिवसात दोषारोपपत्र दाखल केलं जाणार। नीट पेपरफुटी प्रकरणात धनंजय लोखंडेचा मित्र ओंकार शिंगोटेला सीबीआयने घेतलं ताब्यात, शिंगोटे हा जुन्नरमधला आयुर्वेदिक डॉक्टर। विधान परिषदेच्या नवनिर्वाचित 10 आमदारांनी घेतली शपथ, डॉक्टर नीलम गोऱ्हे, बच्चू कडू, अंबादास दानवे पुन्हा विधान परिषदेवर। राष्ट्रवादीचे आमदार जिशान सिद्दीकी यांनी इंग्रजीमधून शपथ घेतल्यामुळे नवा वाद, मनसेकडून तीव्र आक्षेप, सरकारच्या मराठी सक्तीचं काय झालं असा उद्विग्न सवाल। केरळच्या मुख्यमंत्री पदाबद्दल अखेर काँग्रेसचं ठरलं, व्ही.डी. सतीशन यांची वर्णी, के.सी. वेणुगोपाल यांचं नाव ऐनवेळी रद्द झाल्याची माहिती। उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये अतिशय हृदयद्रावक घटना, पत्र्याची शेड उडाली, एक व्यक्ती अनेक फूट उंच हवेत फेकली गेली, संबंधित व्यक्तीची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीन दौऱ्यावर, आखातातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला महत्त्व। इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची भारत दौऱ्यावर, ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत निरीक्षक म्हणून सहभाग।